नमस्कार. युनियन बँक ऑफ इंडियाच्या अप्रेंटिस भरती 2026 ची अधिकृत जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे आणि आजच्या ह्या विश्लेषण सत्रात आपण याच महत्त्वपूर्ण संधीवर सविस्तर चर्चा करणार आहोत. या जाहिरातीत दडलेली प्रत्येक महत्त्वाची अट, पात्रता आणि नियम आपण अगदी सोप्या पद्धतीने उलगडणार आहोत. चला तर मग थेट या माहितीच्या खोलात जाऊया. सुरुवातीलाच हा आकडा पहा, 1865. देशभरातून तब्बल 1865 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. बँकिंग क्षेत्रात पहिलं पाऊल टाकण्यासाठी ही काही छोटी संधी नाहीये, तर एक खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. नुकतीच पदवी पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी हा आकडा नक्कीच खूप मोठा आणि उत्साहवर्धक आहे. राष्ट्रीय पातळीवर हा आकडा मोठा असला तरी महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी यात एक अतिशय आनंददायी बातमी आहे. या एकूण 1865 जागांपैकी बरोबर 196 जागा या फक्त आणि फक्त महाराष्ट्रासाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत. याचाच अर्थ आपल्याच राज्यात राहून एका मोठ्या राष्ट्रीय बँकेत कामाचा अनुभव घेण्याची ही एक भक्कम संधी उपलब्ध झाली आहे. चला तर मग या भरतीसाठीची पात्रता आणि वयाची अट नेमकी काय आहे ते पाहूया. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे यासाठी अर्ज कोण करू शकतं? तर कोणत्याही शाखेतील पदवीधर, आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स शाखा कोणतीही असो, उमेदवार अर्ज करण्यास पूर्णपणे पात्र आहेत. पण इथे एकच अत्यंत महत्त्वाची अट आहे, ती म्हणजे पदवी देणारं विद्यापीठ हे यूजीसी किंवा एआयसीटीई मान्यताप्राप्त असायलाच हवं. निकष अगदी सोपे आणि स्पष्ट आहेत. वयाचा विचार केला तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 20 ते 28 वर्षे अशी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. पण आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना इथे सरकारी नियमांनुसार दिलासा मिळतो. ओबीसी प्रवर्गासाठी 3 वर्षांची तर एससी आणि एसटी प्रवर्गासाठी थेट 5 वर्षांची सवलत देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी आपण कोणत्या गटात बसतो हे तपासून घेणं फायद्याचं ठरेल. आता एक अत्यंत महत्त्वाची पण अनेकदा दुर्लक्षित होणारी तांत्रिक बाब, वयाची गणना नेमकी कधीपासून होणार? लक्षात घ्या, ही गणना 1 एप्रिल 2026 या कट ऑफ तारखेनुसार केली जाणार आहे. थोडक्यात सांगायचं तर या ठराविक तारखेला उमेदवाराचं वय 20 वर्षांपेक्षा कमी आणि कमाल मर्यादेपेक्षा जास्त नसावं हे कटाक्षाने तपासायला हवं. पुढचा अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे विद्यावेतन आणि नोकरीचं ठिकाण. अप्रेंटिस पदासाठी निवड झाल्यावर दरमहा 15 ते 20 हजार रुपयांपर्यंत उत्तम स्टायपेंड म्हणजेच विद्यावेतन मिळणार आहे. करिअरच्या सुरुवातीला मिळणारा हा आर्थिक आधार नक्कीच आश्वासक आहे. आणि हो, नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत असं दिलंय. याचाच अर्थ देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात एका प्रतिष्ठित राष्ट्रीय बँकेच्या कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव मिळवण्याची दारे या निमित्ताने खुली होत आहेत. हे शिकण्याचं एक उत्तम माध्यम ठरू शकतं. आता लक्ष देऊया अर्ज प्रक्रियेतील काही अत्यंत महत्त्वाच्या तारखांकडे. ही कालमर्यादा खराच खूपच कमी आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 29 एप्रिल 2026 ला सुरू होतीये आणि शेवटची तारीख आहे फक्त 19 मे 2026. ही खिडकी अगदी छोटी आहे. त्यामुळे वेबसाईट संथ होण्याची किंवा शेवटच्या दिवसाची वाट पाहण्यात काहीच शहाणपण नाही. विशेष म्हणजे लगेचच मे किंवा जूनमध्ये परीक्षाही प्रस्तावित आहेत. त्यामुळे एका बाजूला वेळेत फॉर्म भरणं आणि दुसऱ्या बाजूला त्वरित परीक्षेच्या तयारीला लागणं हे दोन्ही एकाच वेळी करावं लागणार आहे. शेवटी असा विचार करायला लावणारा प्रश्न पडतो की ही युनियन बँकेची अप्रेंटिस भरती एखाद्याच्या दीर्घकालीन आणि यशस्वी बँकिंग करिअरची पहिली भक्कम पायरी ठरू शकेल का? प्रत्यक्ष कामाचा अनुभव, चांगला स्टायपेंड आणि एका मोठ्या संस्थेत काम करण्याची अमूल्य संधी, हा सगळा विचार करता नव्या पदवीधरांसाठी हे एक उत्तम लॉन्चपॅड नक्कीच ठरू शकतं. अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून या सुवर्णसंधीचा पुरेपूर फायदा घेण्याचा विचार नक्कीच व्हायला हवा. या माहितीपूर्ण विश्लेषणात आज आपण इथेच थांबूया.